दादा, दादा बाहेर या. दादा, दादा बाहेर या, मला जरा बोलायचंय तुमच्या. तुझी हिम्मत कशी झाली इथवर यायची? चल 4 पावलं मागे जा. आता बोल, का ओरडत होतास? तुमच्या माणसांनी जोको धोबी, जनार्दन चहावाला आणि नटवर सोबत अमानवी व्यवहार केला आहे. तुम्हाला माहिती तरी आहे? हो का? चामडं लोळवलं नाही ना त्यांचं? अरे प्रचंड देवजी, काय काय बोलताय? असं काय झालेलं नाहीये. परंतु हो, ते जरा छोटी मोठी हाणामारी, सामान वगैरे तोडलंय असं काहीतरी माहिती पडलंय. जोशीजी, आणि ही तुम्हाला खूप साधी गोष्ट वाटते? नाहीतर काय? हा, धक्का देणं, मारणं हे अमानवी थोडीच आहे. छोट्याशा गोष्टीसाठी एवढा दंगा कशाला? आणि त्या लोकांचं सामान जाळलं गेलं, नुकसान झालं, त्याचं काय? त्यात त्यांच्या खालच्या जातीचा दोष आहे. शेवटी जेव्हा हत्ती चालणार तेव्हा जमिनीवर सरपटणारे किडे वगैरे चिरडले जाणारच ना. यात दुःख करायची काय गरज आहे? ठीक आहे, नाही करत दुःख. मला 25 रुपये पाहिजे दादा, जरा काम आहे. वैभव, आता तुझ्याशी आमचं काहीच नातं नाहीये. मग हे पैसे कशासाठी? मी नात्याच्या बदलत नाही मागत आहे. मी माझा हिस्सा मागतोय दादा. देऊन टाका, कारण मला उगाच तुमच्याशी कुठलाही वाद घालायचा नाहीये. आणि तसंही माझं बोलणं तुम्ही ऐकणार नाही. प्रचंड देवजी, हे काय ऐकतोय मी? हा, तुम्ही एवढे समजदार आहात, जबाबदार आहात. मला ऐकायला येतंय की तो भीम आणि रमा तुमच्या बंधूसाठी जेवण घेऊन जात असतात. आणि हे तुमचे प्रिय बंधू ते जेवण काल खात सुद्धा होते. नाही नाही नाही, प्रचंड देवजी, समजवा यांना, या आधी की कोणी दुसऱ्याने समजवावं. निघतो मी. दादा, वैभव, एवढं लक्षात ठेव की तुझ्या या मैत्रीच्या नाटकात आम्ही धर्म, जात आणि तत्वांचा बळी देणार नाही. तुम्ही मला 25 रुपये द्या. मी उद्यापासून तुमच्या या ओसरीत बसून जेवणार नाही. तुमची आणि वहिनीची शपथ. भीमराव, भीमराव, या गुरुजी या. बस तुमचीच कमी राहिली होती. इथं खूप सारा तमाशा आधीपासून चालू आहे. आता तुम्ही ये आणि सांगा की तुम्ही या तमाशामध्ये कोणता रंग टाकणार आहात. गुरुजी, काय झालं? भीम, लवकरच तुझी परीक्षा येणार आहे. तुला हे सांगायला आलो होतो की दररोज तू माझ्या इथे अभ्यासाला ये. तर संपूर्ण पाठ्यक्रमाला आपण लवकरच समाप्त करू शकू. गुरुजी, माझ्याकडे आता सगळी पुस्तकं नाहीयेत आणि लगेच विकत घेण्यासाठी पैसे सुद्धा नाहीयेत. मागची परीक्षा तू पैशांमुळेच देऊ शकला नाहीस, परंतु आता कोणत्याही परिस्थितीमध्ये तू या परीक्षेला नाही सोडू शकत. सोडायची तर मलाही नाहीये गुरुजी, पण मी जसं तुम्हाला सांगितलं, अर्धीच पुस्तकं आहेत, ते पण रमाने दागिने विकून आणले होते. जसे मी पुस्तकं विकत घेण्याचे पैसे जमा करू शकेन, मी तुमच्या इथे येईन अभ्यास करण्यासाठी. पुस्तकांची व्यवस्था मी करतो.
प्रणाम गुरुजी. प्रणाम. आता मी पण माझ्या मित्रासोबत रोज तुमच्याकडे अभ्यास करायला येईल. हा गुरुजी, हे दोघं तुमच्याकडे सोबतीने शिकायला जातील, पण त्यांना हे पण शिकवा. जेव्हा यांच्या मैत्रीमुळे आम्ही बर्बाद होऊ तेव्हा त्याचा आनंद कसा साजरा करायचा. आणि गुरुजी, काही नवनव्या योजना पण सांगून टाका की कसं रोज उच्च जातींशी वितुष्ट घेऊन आम्हा सगळ्यांचं आयुष्य बर्बाद करू शकेल. असं काही नाही होणार. जनार्दन भाऊ, जोकू भाऊ आणि नटवर, आपलं जे काही नुकसान झालं त्याची भरपाई मी करतोय. हे घ्या. हे तर ठीक आहे वैभव देवजी, परंतु आम्ही पुन्हा उद्या तिकडे जाणार. त्या लोकांनी पुन्हा आमचे कपडे जाळून टाकले तर? यासाठी काका एक गोष्ट मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्हाला संघर्ष करणं शिकावं लागेल, तुम्हाला लढावं लागेल, नाहीतर हे सगळे वारंवार होत राहणार. घ्या अजून एक ज्ञानाची गोष्ट ऐका. आता आम्ही सगळे आपलं कामधंदा सोडून लढाई करत फिरूया. भीम, तू तुझा मार्ग बदल आणि हे मोठ्या जातीची लढायला नको शिकूस. आम्ही छोट्या जातीचे लोक आहोत, कमजोर आहोत, आम्ही त्यांच्याशी नाही लढू शकत. जास्त बोलतोयस, मगाचपासून बघतोय वटवट करतोयस. आता तुझा खेळ कायमचा संपवतो. आता तरी सोडणार नाही. वैभव, वैभव सोड सोड काकांना. अहो काय करताय? नाही भीम, आज मी याला सोडणार नाही. अरे- आज मी याचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. बाबा, वैभवजी काय करताय तुम्ही? यांना सोडा. सोडून दे, सोडून दे वैभव, हा योग्य मार्ग नाहीये. सोड त्याला. थांब. हीच गोष्ट मी तुला सारखे समजवत होतो. जसा माझ्याशी लढलास ना, तसा त्यांच्याशी लढ, उच्च जातवाल्यांशी. असा भीमाला दोष देऊन काही नाही होणार. लढायला शिका. ही काय पद्धत होती वैभव? काकांना काही जखम झाली असती तर? हीच योग्य पद्धत आहे भीम. किती वेळापासून तू त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होतास, पण यांना समजतच नव्हती गोष्ट. पण मी माझ्या पद्धतीने यांना समजावलं तर यांना एका क्षणात समजलं. आणि तुम्ही लक्षात ठेवा, हा जो माणूस आहे ना तुमच्यामध्ये, तुम्हाला योग्य मार्ग दाखवतोय, आणि हा मार्ग तुमच्या जातीसाठी योग्य आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की प्लीज भीमरावला समजून घ्या. चल भीम, आपण बाजारात जाऊन पुस्तकं विकत घेऊ. चल भीम, पैशांची काळजी करू नकोस, आम्ही दोघं आहोत ना. चल चल. चल. हे बघा, मी जास्त यासाठी नाही बोलणार. जर मी काय बोललो तर तुम्हा समद्यांना हेच वाटतंय की भीम माझा पोरगा आहे म्हणून मी बोलतो. पण मी भीमचा बाबा जरी नसतो तरी बी हेच बोललो असतो की भीमची पद्धत योग्य आहे. या समाजात राहण्यासाठी आणि उच्च जातीच्या लोकांशी संघर्ष करण्यासाठी भीमचं सांगणं योग्य आहे. रामजी, तू पण कोणाला समजावतोयस? समजवलं तर त्यांना जातं जे ना समज असतात. हे लोक तर पहिलाच लय मोठे समजदार आहेत. या लोकांना ठरवू दे का काय करायचंय ते. चल, आपल्याला काम शोधायला जायचंय.
आई, या वैभव देवनं पुन्हा येऊन भीमभाऊला आधार दिला आहे. माहित नाही भीमभाऊचं नशीब किती बलवत्तर आहे. ते कवा बी कमकुवत होत्यात आणि कोणी ना कोणी येऊन त्यांना मदत करतच. वय माहित नाही आता भीम कुठली नवीन समस्या घेऊन येतोय ते. ए थांब, काय घेऊन चालली या थैली? फळ आहे ते. माझ्या सुनेचा गर्भपात झालाय ना, अशक्त झालीये म्हणून. सुनेला बळकट बनवून काय डोंगर उचलणार आहेस? तसे पण तुम्ही लोक ना धरतीवर ओझा आहात, तर जेवढे अशक्त आणि आजारी राहाल ना तेवढे चांगले आहे. दे इकडे. आई, संत्र आहे, चांगलं आहे. ये. आम्ही तर गपचूप चाललो होतो ना, तुमच्या समोर बी नाही आलो, मग तुम्ही काय असं करताय? छोट्या जातीची असून आम्हा उच्च जातीच्या स्त्रियांना प्रश्न विचारतेस हा? अरे अरे, हे काय करताय तुम्ही? जे केलं ते केलं. चला जा तुम्ही दोघी इथून. या दोघी कुठेही जाणार नाहीत. ए तू मध्ये नको बोलूस. भीम, सगळे फळं उचल. बघू कोण थांबवतं ते. तुम्ही दोघींनी हे योग्य नाही केलं. असं कोणाच्या सामानाचं नुकसान करणं हे योग्य नाहीये. आणि असं मानलं की तुम्हाला योग्य अयोग्य नाही कळत. तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे की एक सासू आपल्या सुनेसोबत घरातलं काही सामान घेऊन चाललीये. असे नाते आणि अशा नात्यांची भावना दोघींशिवाय कोण चांगलं समजू शकतो? तुम्हाला समजलं पाहिजे. ए काय बोलत आहेस तू? अरे तू तर आहेस धर्मनाशक. अरे कुठे तुझा मोठा भाऊ आमच्या उच्च जातीची शान, आणि तू या छोट्या जातीवाल्यांसोबत राहून तू स्वतःही छोट्या जातीवाल्यांसारखा झाला आहेस. बहिणी, हे घ्या. तुम्ही दोघे चला, या. या भीमच्या नादात तू एक दिवस जीव गमावून बसशील. प्रत्येक वेळी भीम आणि वैभव नाही येणार तुम्हाला वाचवायला. चल. प्रचंडदेवजी, अच्छा मला एक गोष्ट सांगा, हे वैभवजी लंडनला शिकायलाच गेले होते ना? हा, तर काय तिथे त्यांचं शिक्षण पूर्ण नाही झालं की इथे त्या भीमासोबत केळुस्कर गुरुजींकडून शिकतायत? नरोत्तम, वैभवला लंडन मध्ये शिकवणं हीच मोठी चूक झाली आमच्याकडून. आम्ही यासाठी गप्पा आहोत की त्याने कायद्याची कार्यवाही करत न्यायालयात नको जायला. असो, जोपर्यंत इथे आहे ठीक आहे. एकदा का तो लंडनला गेला तर मग हा किस्साच संपेल. विषय संपून जाईल प्रचंडदेवजी, काही हरकत नाही. वैभवदेव काही जास्तच हवेमध्ये उडतायत. त्यांना माहिती नाही की खालच्या जातीची नियत काय असते ते. बघा, ते स्वतः आपली जात सोडून खालच्या जातीचे नाही झाले का? नाही त्यांना आता जाणीव करून देऊया की खालच्या जातीचं असणं काय असतं ते. म्हणजेच हे की प्रचंड देवजी, की त्यांना आपण तो दंड देऊया जो खालच्या जातीतल्या लोकांना दिला होता. गोष्ट तर तू अगदी बरोबर बोललास नरोत्तम.
तू एक काम कर, तू जसं सांगितलंस जाऊन तसंच कर. तू वैभवकडे जा आणि त्याला याची जाणीव करून दे की खालच्या जातीचा अर्थ काय असतो आणि उच्च जातीची ताकद काय असते. नका हो, नका नका हो, हे तर खूप चुकीचं आहे. आणि मग वैभव तर घरातलाच आहे आपल्या. नरोत्तम जोशी जे पण करायला चालले ते सगळं खूप वाईट आहे. तू नीट चहा पिऊ देणार आहेस की नाही बघावं तेव्हा मध्येच तोंड घालणं सुरू होतं तुझं. नरोत्तम, तू जा आणि तेच कर जे तू सांगितलंस. रंजन, आपल्याला पुन्हा काम शोधावं लागेल. आज जरी वैभवजींनी भीमला पुस्तकं विकत घेऊन दिली, पण मी त्या पुस्तकांचे पैसे कुठूनही आणून त्यांच्या लंडनला जाण्याआधी त्यांना देणार. वय रामजी, काम तर शोधावंच लागल, परंतु पण काय? तू स्वतःला मारण्याचं काम आता नाही करणार. अरे बाबा, नाही करणार. चल. मग तर काहीच करू शकणार नाही रामजी. काय आता कोणती सर्कस नाही आहे ना रामजी? आणि त्याच्याशिवाय तर तुला काही काम येणार नाही. हा, आणि तसही मी या वाड्यातील सर्व लोकांना हे सांगितलेलं आहे की या खालच्या जातीतला माणसाचा मुलगा आपल्या जातीच्या लोकांबरोबर मैत्री करू पाहतोय, आम्हाला आपल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर बस, आम्ही सगळ्यांनी मिळून हे ठरवलेलं आहे की तुम्हा दोघांना इथे काही काम मिळणार नाही. चल पुरंजन. जा जा रामजी, धावत जा, धक्के खा. तर या सिद्धांताला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा तुम्ही, कारण तुमच्या पुढच्या शिक्षणात सुद्धा हा सिद्धांत तुमच्या कामात येईल. हो गुरुजी. आज इथपर्यंतच. उद्या सकाळी या, ह्याच्या पुढे शिकूयात. ठीक आहे. गुरुजी, मी विचार करत होतो की भीमने लंडनला जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे. तिथे शिक्षणाचे सगळे रेकॉर्ड्स तोडून टाकेल. काही पण वैभव, शिकण्यामध्ये भीम चांगला आहे या गोष्टीला तर मी सुद्धा जाणतो. आणि सोबतच भीमराव अत्यंत मेहनती सुद्धा आहे. खरोखर सांगतोय मी भीम, लंडनमध्ये मी जेवढे पण विद्यार्थी पाहिलेत, कोणीच तुझ्यापेक्षा अभ्यासात हुशार नाहीये. एक काम करूया ना, तू आधी इथलं सगळं शिक्षण पूर्ण कर, मग लंडनला ये. पुढील शिक्षण आपण एकत्र करू आणि मग बॅरिस्टरचं शिक्षण पण सोबतच घेऊ. सोड ना वैभव, लंडनला जाण्यासाठी पैसे लागतात. इथे तर हे पुस्तकं सुद्धा तुझ्याकडून घेऊन मी शिक्षण घेतोय.